कॉम्प्लिमेंट ही पहिली, ही वॉज आवर फर्स्ट ऑडियन्स आणि त्यांची कॉम्प्लिमेंट ही सगळ्यांचा जीव भांडत पडला की ओके बाबा वी आर ऑन ट्रॅक. पण जेव्हा कॉन्टॅक्ट झालं तेव्हा मला कळलं की श्रीरंग गोडबोले इंडियन मॅजिक आयने राईड्स घेतलेले आहेत. सांगायला आवडेल मला ऑडियन्सना की ह्यात एक सरप्राईज एलिमेंट पण आहे. हो. So आपण ते सांगणार नाही, आम्ही ते सांगणार नाही तुम्हाला, त्यासाठी मग बघा. सो पुष्कराज तर आमचा फॅमिली मेंबर आहे झीचा, आणि आता त्यानिमित्ताने तू पण जॉईन होतोयस. सो म्हणजे आहेस तो आधीपासूनच, कारण की झी मराठीसोबत तू खूप आधी काम केलंयस, आपलं 100 डेज आणि सिरियल्स वगैरे, आणि आता सो डिटेक्टिव्ह धनंजय रहस्य जाल वरती आपण बोलत होतो. आणि आता त्या निमित्ताने तुम्ही दोघं एकत्र येतात, तर नक्कीच एक पर्वणी असेल प्रेक्षकांना ह्या दोघांना बघण्यासाठी, कारण की तुझं काम आपण बघतोच आहे मराठी झी5 वरती. आणि जसं मी मेन्शन केलं की ह्या फॅमिलीमध्ये अजून एक आपलं जवळचा मेंबर ॲड झालाय. सो आणि तेही एका वेगळ्या कॅरेक्टरमधून. सो मला पहिला प्रश्न तुलाच विचारायला आवडेल आदिनाथ, की 100 डेजमध्ये अगेन इन्स्पेक्टरची खूप एक भूमिका होती तुझी, आणि सिमिलर नाही म्हणणार, पण आता इकडे तू डिटेक्टिव्ह एक प्ले करतोय. सो काय एक सिमिलॅरिटी म्हणण्यापेक्षा काय मेजरली फरक, आणि तुला खूप काही काय म्हणतात मेहनत करावी लागली का? ते जे कॅरेक्टर होतं तिकडचं आणि इकडचं कॅरेक्टर, तर काय या कॅरेक्टरबद्दल सांगशील? खूप फरक आहे. अजय ठाकूर 100 डेज मधला, त्याला 10 वर्ष झाली तर. तर मी पण खूप बदललो आहे त्या 10 वर्षात. आणि सगळंच म्हणजे, आणि कॅरेक्टर तर अर्थातच खूप वेगळा. तो पोलीस ऑफिसर होता, करेक्ट. मी एक डिटेक्टिव्ह आहे, एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतो. डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू ही आमची जोडी आहे, आणि ही जोडी अजरामर आहे, कारण ही जोडी क्रिएट केलेली आहे बाबूराव अर्नाळकर यांनी. हे लेजेंडरी रायटर आहेत आपल्या मराठीतले, आर्थर कॉनन डॉयल आहेत ते. येस येस येस. त्यांनी अनेक कॅरेक्टर्स डिटेक्टिव्हचे त्यांनी क्रिएट केलेले आहेत त्यांच्या काळात, आणि खूप गाजले आहेत त्यांचे. आजही काही लोक आहेत जे अजूनही त्यांचे खूप मोठे फॅन्स आहेत. तर ह्या पुस्तकाचे आणि त्या बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांचे राईट्स मी चेस करत होतो. आणि नुकतंच तेव्हा त्यांची जी मुलगी आहे, त्यांची नात जी आहे, त्यांच्या घरात काहीतरी डेथ झाली होती. तर मला त्यांना कॉन्टॅक्ट करता आला नाही, आणि मला सांगण्यात आलं की जो एक मिडल पर्सन जी होती, जी आमचं कम्युनिकेशन करत होती, मला सांगण्यात आलं की पुढच्या महिन्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर मी पुढच्या महिन्यात कॉन्टॅक्ट करायचा मला थोडा उशीर झाला. पण जेव्हा कॉन्टॅक्ट झालं तेव्हा मला कळलं की श्रीरंग गोडबोले इंडियन मॅजिक आयने राईड्स घेतलेले आहेत. पण रंगादादा आणि माझं नातं खूप आम्हीचं, ही इज ऑलवेज बीन देअर टू हेल्प मी, गाईड मी. इज ऑल नॉट जस्ट मी, अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे. ही इज वन ऑफ द फायनेस्ट प्रोड्युसर्स अँड डिरेक्टर्स वी हॅव. तर मी रंगादादाला फोन केला. म्हणजे माझं असं आहे की आय एम ऑलवेज, आय लव्ह टू स्टँड बाय गुड कॉन्टेंट. चांगलं कॉन्टेंट असेल तर त्याच्या आपण सोबत उभं राहिलं पाहिजे, किंवा काय मदत हवी असेल तर. मी रंगादादा फोन केला, जस्ट एक फ्रेंडली जेस्चर. रंगादादा, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला राईट्स मिळाले. मी पण ते राईट्स चेस करत होतो, पण मला ते मिळाले नाही. बट ऑल द बेस्ट, तुला काही मदत लागली तर विचार, मी आहे. बट ही इज सच अ स्पोर्ट, व्हॉट अ जेम ही इज, रंगा गोडबोले. त्यांनी मला सांगितलं, आदिनाथ भेट मला, आपण काहीतरी मिळून करूया. मग ओके, कधी येऊ भेटायला? आम्ही भेटलो, आणि ते बोललं की आपण एकत्र मिळून करूया. इट वॉज हिज आयडिया की आपण कोलॅबरेट करून ही सिरीज बनवूया. तर कुठे पिच करायचं, काय करायचं. तर मी रंगादादाला सांगितलं की रंगादादा, झी5 इज लुकिंग फॉर समथिंग गुड. अच्छा, मग झी5 सोबतचं काय नव्हतं की काय करणार आहेस, कसं करणार आहे, ते काही नव्हतं? नाही झालेलं. ओके. तर मग रंगादादा बोलले की ओके, व्हेरी गुड, तू इनिशिएट कर, तू मीटिंग हे कर, आपण लाईनअप कर, आपण सेटअप करूया. मग रायटर कोणाला घ्यायचं? तर नुकतंच मी मानवत मर्डर्स केली होती. मी रंगादादा गिरीश इज अ गुड ऑप्शन, गिरीश जोशी. बोले अरे व्हेरी गुड, त्यांचं पण खूप जवळचं नातं आहे. तर मग मी, श्रीरंग गोडबोले आणि गिरीश जोशी आम्ही गेलो झी5ला. तिथून हा प्रवास सुरू झाला. सेम पुष्कराज, तुला प्रश्न की छोटू करताना, कारण की तुझे बाकीचे कॅरेक्टर आम्ही नेहमीच बघितलेत, एक कॉमेडी, एक सटायर, आणि खूप सटल तुझं काम नेहमीच असतं. सो हा त्या छोटूबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
गंमत आहे सगळीच. बाबूराव अर्नाळकर हे नाव ऐकलं होतं, त्यांची पुस्तकं वाचली होती. आपल्या पिढीने फार काही वाचली अशातला भाग नाही. जे मी आता आय एम व्हेरी हॅपी की आदिनाथनी ती पुस्तकं वाचली होती आणि ही वॉज चेझिंग फॉर द राईट्स वगैरे असं विदाऊट एनी क्वेश्चन्स मी हो म्हणलो. आणि आय एम व्हेरी ग्लॅड, कारण त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांबरोबर माझं एक वेगळं त्रिकूट तू म्हणतोस ना, मी आदिनाथ आणि झी5 मराठी झी5 हे आता एक त्रिकूट झालंय, किंवा रंगदादा मी आणि झी हे त्रिकूट आहे. तशी एक गंमत मी ट्रिव्हिया म्हणून सांगतो, आदिनाथ मी आणि झी मराठी हे पण त्रिकूट आहे. कारण मला एकमेव चित्रगौरव झी चित्रगौरव जो मिळालाय तो ह्याच्या हस्ते मिळालाय. तर मला असं होतं की हे सगळेच लोक कुठेतरी Dots सगळे, connected यायचे होते, बाकी होते. त्यामुळे सेटवर खूप गंमत असायची. धमाल. आम्ही इंटरेस्टिंग पहिल्यांदा आम्ही एकमेकांबरोबर होतो, बट इट वॉज म्हणजे इट वॉज इझी, असं एकदम इझी फिलिंग. म्हणजे अर्थात त्यात ह्युमर होता, त्यात इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, केस क्रॅक करायची होती, पण खूप रंगा सरांचं पुष्कर जसा आहे तसाच त्याच्या कॅरेक्टरचा पण ह्युमर आहे. छोटूचा सटल आणि असा सार्कॅझम त्याचा खूप आहे. येस, तसं स्वतः पण ते शूट आणि आपण एकदम कॅरेक्टर बद्दल बोलतोच आहे आपण, तर असं काही एक फनी मुमेंट किंवा तुम्ही दोघं तो सीन झाल्यानंतर खूप हसला असाल किंवा असतं ना आपलं, कारण केमिस्ट्री कळून येते या दोघांच्या. तुम्ही आता इंटरव्ह्यूमध्ये 5 मिनिटात बोललो आपण, तुमची केमिस्ट्री कळते आणि नक्कीच तुम्ही तिकडे किती मचवलं असेल आणि किती काय धमाल केली असेल ते आम्हाला माहिती आहे. एक धमाल किस्सा म्हणजे मला इंटरेस्टिंग, म्हणजे मला रंगा सरांचा ह्युमर हा इतका जास्त आवडतो. एक तर तो आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे एक सीन होता जो आम्ही करत होतो आणि तो अत्यंत असं वाटत होतं की हा अत्यंत कॉमेडी सीन आहे, की हे लोक काय बोलतात, ते एकदम खूप नॉनसेन्स काहीतरी बोलतात. पण त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्ट केलं होतं की अत्यंत सिरियसली, म्हणजे आम्ही केला तो सीन. म्हटलं ओके चांग गुड, आता आपण टेक करूया चांगला. तर तो म्हटलं की हे सगळं तुम्ही करताय, त्याचं ॲक्टिंग वगैरे करताय ती सगळी ठेवून द्या आणि अत्यंत सिरियसली या विषयावर बोलताय. म्हणजे याच्यामध्ये इडली चटणी. आता जेव्हा तुम्ही सिरीज बघाल तेव्हा तुम्हाला तो कळेलच. आणि ते सगळं झाल्यानंतर अचानक एक असं घडतं की मला कोणतरी दिसतं, तर मी म्हणतो की धनंजय सर मला XYZ व्यक्ती दिसली आहे, तर चला. तो म्हणतो लगेच चेस करूया वगैरे. तर पैसे काढून द्यायचे होते वगैरे, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग त्याच्यानंतर अशी अपेक्षा होती की कुंपणावरनं जम्प करून जातो आम्ही दोघं, कुंपणावरनं जम्प करून. तर श्रीरंग सरांचं ह्युमर इतका हे होता की कमाल आहे की आदिनाथ सरांकडे आले आणि म्हणले की आदिनाथ काय आहे, कुंपणावरनं जम्प करायचा सीन आहे. तर आता पुष्कराजच्या फिटनेसमुळे त्याला जमेल, पण तुला नाही जमणार. त्यामुळे आपण कुंपणावरची जम्प नाही करत आहे. तर हे सेटवरती काही नाही. आणि व्यवस्थित म्हणजे छोटू अत्यंत गोलू आहे. म्हणजे आम्ही आपण जे शूट केलं तर याच्यापेक्षा मी असा गोल मोटोल आहे. फिट असं नाही, पण गोल मोटोल तर मी अगदी म्हणजे असे चबी चिक्स बाहेर आलेले वगैरे अशा याच्यात होते. आणि तरी सगळ्यांना कॅरेक्टर साठी तू केलंस स्वतःला तसं सांगायचं. मी खूप साखर खाल्ली. I had to eat a lot of sugar. Oh my God. To be sweet छोटू. खूप त्रास व्हायचा. बट असे किस्से खूप व्हायचे की एक सेकंद कळायचंच नाही की रंगा सर सिरियसली म्हणतात का काय काय. त्यामुळे असे आम्ही त्या याच्यामध्ये असायचो की, आणि मग आम्हाला दोघांना ती गोष्ट एकदम सवयीची झाली 2 दिवसानंतर. तुम्ही दोघांनी पहिल्यांदा, सॉरी इंटरप्ट करतो, तुम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलं की आधी एकत्र पहिल्यांदाच काम केलं. एकत्र पहिल्यांदा काम ना. मी पण तेच, मी रिकलेक्ट करत होतो की काय केलंय का पण नाहीच काही आठवलं. सो पहिल्यांदा करताना काय असं एक पहिली भेट, म्हणजे खूप शॉर्ट विचारतो, पहिली भेट मध्ये असं ना की एक जस्ट असं होता की नाही हा थोडा सेटवरती भेटलो. पण एक गमतीशीर गोष्ट त्याच्याही आधी घडली होती की खूपच शूट केलं होतं मला, कोइन्सिडेंटली मॉक शूट केलं होतं. त्याच्या आधी तुला आठवत असेल तर कोइन्सिडेंटली असं झालं होतं की एकदा एका कार्यक्रमाच्या वेळेस सर चीफ गेस्ट होते त्या कार्यक्रमाला आणि आम्ही एक परफॉर्म केलं होतं एका स्टुडिओच्या ओपनिंगला. काहीतरी परफॉर्मन्स होता वगैरे. आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं की वी आर गोइंग टू बी देअर वगैरे असं. तर लिफ्टमधनं असं आदिनाथ व्हेरी पुण्याला तसं लिफ्टमधनं आदिनाथ बाहेर आला आणि म्हटले अरे सर हाय 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 असं गेलं. तू काय करतोस तिथे? तर मी म्हटलं की आमचा एक परफॉर्मन्स होता आता जस्ट एक वरती, तर नाटकासारखं छोटंसं नाटुकला स्किट केलं असं अशा पद्धतीचं काहीतरी. मी म्हटलं ओके रंगा सरांचा फोन आला का? मी म्हटलं नाही. तेव्हापासून रहस्य जाल सुरू झालं होतं माझ्या डोक्यात की
हो. हे का म्हटलंय बरं. त्याच्यानंतर माझ्याकडे जस्ट आमची मीटिंग झाली होती चॅनलमध्ये आणि आम्ही त्याचं नाव पिच केलं होतं. आणि मला माहितीच नव्हतं ना या सगळ्या गोष्टी चालल्या त्यांच्या डोक्यात वगैरे. यांनी एक फक्त पिल्लू सोडून ठेवलं होतं आणि आय वॉज सो एक्साइटेड अबाउट इट. लिटरली त्या सांगतो की 1.5-2 महिने त्या सगळ्या ह्याच्यात प्रोसेसमध्ये गेले. तो म्हटला नाही आला फोन, ठीक आहे येईल, असं करून ते रहस्य माझ्या डोक्यात एक कॉन्स्टंटली होतं. माझ्याकडे याचा नंबर नव्हता, आय कुडंट आस्क हिम. माझ्याकडे हे पण नव्हतं की रंगसरांना कसं विचारायचं की बाबा माहिती नाही काय काही आहे का. मग ज्या दिवशी त्यांचा फोन आला आहे म्हणजे डिस्टिंक्टली रिमेंबर की असं काहीतरी चालू होतं, एक सेकंद आणि मी असं फोन उचलून येस सर हो अरे तुला बाबुराव अर्नाळकरांचं धनंजय आणि छोटू नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्याची वेबसिरीज आपण करतोय, तर तू काम करणार का त्याच्यात छोटूचं, की आमची इच्छा आहे करावं. हो सर डन, ओके तारखा सांगतो, ओके डन. इतकं सोपं होतं. अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न आधीनं तुला विचारायचं की बाबांकडनं म्हणजे डेफिनेटली महेश सरांकडनं, कारण की महेश सरांचं पण एक एवढे कॅरेक्टर जे इन्स्पेक्टर आणि थोडंसं त्या भूमिकेतले गंभीर असल्यामुळे त्यांच्याकडनं काही टिप्स वगैरे किंवा तू जेव्हा त्यांना सांगितलंस की असं काहीतरी कॅरेक्टर करतो, एक बाबा म्हणून असतात ना की एक तर असं काय झालंय का तुमच्यात बोलणं किंवा त्यांनी काही तुला विशेष टिप्पणी वगैरे दिली का? त्यांची जर काही कॉम्प्लिमेंट आली किंवा काही ही इज व्हेरी ब्लंट. ओके. म्हणजे त्याचं काही फिल्टर नाही नाही, मला उगाच मला खुश करायला काहीच मला बोलणार नाहीत. जेव्हा रफ कट पहिला लाईनअप त्यांनी जेव्हा बघितला आपल्या मालिकेचा आणि त्यांनी पहिले 2-3 एपिसोड सलग बघितले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी आधी रंगारावांना फोन केला आणि दे सेड की इट्स व्हेरी गुड आणि कमाल मस्त शो होल्ड होतो आहे आणि दॅट सस्पेन्स मला पुढे बघायचं आहे. सो दॅट वॉज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट. आणि सगळ्यांचाच, कारण कसं आहे ना, हा एक जॉनर जो आहे ना म्हणजे इट इज बेसिकली सटायर पण आहे यात, म्हणजे इट इज ब्लॅक कॉमेडी आहे थोडी आणि थ्रिलर पण आहे, सस्पेन्स थ्रिलर पण आहे. तर कसं होतं, आपण त्या प्रोसेसमध्ये इतकी इन्वॉल्ड असतो त्या गोष्टीमध्ये आणि ती गोष्ट आपल्याला सगळी आता माहीत असते, सगळे ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला माहीत असतात. तो ह्युमर पण आपल्याला वी आर अवेअर ऑफ दॅट ह्युमर. सो इट इज तो सरप्राईज एलिमेंट निघून गेलेला असतो. तो जेव्हा आपण ॲज अ ऑडियन्स बघायचा जेव्हा प्रयत्न करतो, ॲज अ क्रिएटर जेव्हा तो ॲज अन ऑडियन्स आपण बघायचा प्रयत्न करतो, इट फॉल्स फ्लॅट ऑन अस बिकॉज आपली ती ऑब्जेक्टिव्हिटी निघून गेलेली असते. सो ते बरोबर दिसतंय की कारण आपल्याला वी आर एक्सपेक्ट वी नो व्हॉट इज गोइंग टू कम. काय होतं ते कळतं. So it's very difficult to judge. It's very difficult to judge this genre. आणि So, नक्की सरांनी compliment त्यांची कॉम्प्लिमेंट ही पहिली, ही वॉज आवर फर्स्ट ऑडियन्स आणि त्यांची कॉम्प्लिमेंट ही सगळ्यांचा जीव भांडत पडला की ओके बाबा वी आर ऑन ट्रॅक. पुढे बघावं असं वाटणं हाच या जॉनरचा महत्वाचं आहे. बरोबर, आणि तेच खूप महत्वाचं आहे. आणि यात सांगायला आवडेल मला ऑडियन्सना की ह्यात एक सरप्राईज एलिमेंट पण आहे. So आपण ते सांगणार नाही, आम्ही ते सांगणार नाही तुम्हाला, त्यासाठी तुम्ही बघा आणि ते काय सरप्राईज एलिमेंट आहे ते कळेल तुम्हाला. आणि ओपनिंगलाच आहे त्यामुळे ते अजूनच एक गंमत आहे, पण ते बघा नक्की तुम्ही. लास्ट एक प्रश्न घेतो मी फक्त की प्रेक्षकांना तुम्ही दोघं ॲज अ डिटेक्टिव्ह म्हणून आणि ॲज अ छोटू म्हणून काय सांगाल आपल्या नवीन सिरीज बद्दल? काय तुमच्याकडे कुठली केस असेल तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याआधी झी5 वरती डिटेक्टिव्ह धनंजय बघा. आमचं काम तुम्हाला आवडलं तर मग आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर फार निगुतीने केस सॉल्व्ह करतात हे तुम्हाला कळेलच. आणि अशा अनेक केसेस आम्ही सॉल्व्ह कराव्या असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की पहिला जो भाग आहे रहस्य डिटेक्टिव्ह धनंजयचा, नीट लक्ष देऊन नीट बघा. हां, कारण आम्ही ठरवलंय आता थांबायचं नाही. क्रांतिज्योती घडवून आणायची तिघांनी. त्याच्यामुळे असं आहे की खरोखर चांगला कॉन्टेंट आहे, तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याच्यानंतर त्याचे अनेक वेगवेगळे भाग सुद्धा येतील अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. येस, थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्यात आपल्यासोबत. सो ऑडियन्सला मी एवढंच आव्हान करेन की नक्की बघा मराठी झी5 वरती डिटेक्टिव्ह धनंजय रहस्य झाला आमची सिरीज, आणि खूप प्रेम करा. खूप लोकांनी बघा तरच याचे अजून भाग नक्की झी5. एक मुद्दा राहिला की डिटेक्टिव्ह धनंजय रहस्य जाल हा जो पहिला सीझन आहे आपला, हा रहस्य जाल नावाच्या पुस्तकावर प्रेरित आहे. त्यांचं बाबुराव अर्नाळकरांचं पुस्तक होतं रहस्य जाल, जे खूप गाजलं होतं. अच्छा. ती जी गोष्ट आहे त्यावरून प्रेरणा घेऊन गिरीश जोशी, रंगा गोडबोले यांनी ही गोष्ट मांडलेली आहे. आणि ह्यांनी काम केलेलं आहे आणि खूप सुंदर काम केलेलं आहे. डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटूची भूमिका मी साकारली आहे आणि छोटूची भूमिका पुष्कर राजनी साकारली आहे. यात अनेक चांगले कलावंत पण आहेत.
आणि तंत्रज्ञ खूप चांगले तंत्रज्ञ अर्जुन सोरटे यांनी ही वेबसिरीज शूट केली आहे. शुभम भट हा एक आघाडीचा म्युझिक डिरेक्टर अरे आहे, मस्त, फार जो A.R. रहमानसाठी तो अरेंज करतो म्युझिक खरं. आणि मला वाटतं ही त्याची पहिली इंडिपेंडंट वेब सिरीज असेल. अँड त्याचबरोबर अनेक छान टॅलेंटेड कलाकार आहेत आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये. तर आय एम शुअर ऑडियन्सना आवडेल. येस येस नक्की बघा. मनात प्रश्न येतो, आपल्यासमोर हा निळा कपच का ठेवला असेल? शोधून काढलं पाहिजे.